मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईबद्दल माहिती घेत असताना कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली, सातारा, परभणी जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती. त्या अगोदर आपण इतर काही जिल्ह्यांविषयी सुद्धा माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, त्या जिल्ह्याला एकंदरीत बघायचं झालं तर सरसकटमध्येच बसवल्यासारखं बसवण्यात आलेलं आहे आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर ही डी-बी-टीच्या माध्यमातून मदत देखील आजपासूनच वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील सरसकटमध्ये कोणकोणते तालुके बसलेले आहेत, तर होईल तेवढं आपल्या या व्हिडिओमध्ये अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेकर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, तो जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. तर नांदेड जिल्ह्यातील बरेच शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्या अंतर्गत जवळपास सरसकटमध्ये ही शेतकरी संख्या बसल्यासारखी बसवण्यात आलेली आहे. नांदेड जिल्हा पूर्ण सरसकटमध्येच असल्यासारखा आहे. कारण मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आपण न्यूजमध्ये सुद्धा बघितलेलं आहे, की नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावामध्ये पाणी शिरलं, शेतामध्ये वगैरे नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर त्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 553,48,62,हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर डी-बी-टीच्या माध्यमातून थेट 22 सप्टेंबरपासून जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर यामध्ये काय रिॲलिटी आहे ते आपण समोर बघणारच आहोत. तर यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, जवळपास जिरायत पिकासाठी 8,500 रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे आणि त्यानंतर बागायत पिकासाठी जवळपास 22,500 रुपयाच्या जवळपास ही मदत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, खरडून जर गेला असेल तुमचं, जर शेतातलं पूर्ण आता सोयाबीन असेल तर पूर्ण खरडून गेला असेल किंवा काही पिकं जे तुम्ही पेरलेली असतील, ते पिकं जर तुमचे सरसकट खरडून गेलेले असतील, तर तुमच्यासाठी जवळपास खरडून गेलेल्या पिकासाठी जवळपास 47,000 रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात येणार आहे. हेक्टरी हे निधी असणार आहेत आणि तुमचं सरसकटमध्ये जर बसलं म्हणजे खरडून गेल्यामध्ये जर बसलं तर 47,000 रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे. आणि त्या अंतर्गत मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये गाळ किंवा पाणी साचलेलं असेल, बरेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी अजूनसुद्धा पावसाने उघडीप जरी घेतलेली असली, तरीसुद्धा अद्यापही शेतातलं पाणी हे ओसरलेलं नाही. जसे तसे साचून दिसलेलं आहे सोयाबीनमध्ये वगैरे, कापसामध्ये वगैरे. तर अशा शेतकऱ्यांसाठी जवळपास 18,000 रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जवळपास शेतकरी संख्या बघायची झाली तर 7,04,313 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या नुकसान भरपाईसाठी, अतिवृष्टीसाठी. आणि जवळपास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डी-बी-टीच्या माध्यमातून 22 सप्टेंबरपासून जमा होणार असल्याची माहिती जरी समोर आलेली असली, तरीसुद्धा ई-के-वाय-सी केल्याशिवाय ही रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होणार नाही. कारण की डायरेक्टली कसं, कोणत्या बेसिसवर तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे, डायरेक्टली थेट खात्यात कशी काय वितरित होईल? तलाठीच्या मार्फत तर तलाठीमार्फत तुमचे याद्या तयार होणार आहेत आणि याद्या तयार झाल्याच्यानंतर ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर तुमच्या ओ-टी-पीच्या वगैरे डी-बी-टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर ह्या रकमा वितरित होणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 22 सप्टेंबरपासून जरी डी-बी-टीच्या माध्यमातून तुम्ही कुठेतरी बघितलंच असेल न्यूजच्या माध्यमातून, की 22 सप्टेंबरपासून थेट डी-बी-टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर वितरित होईल रक्कम वगैरे वगैरे. परंतु मित्रांनो, ई-के-वाय-सी झाल्याशिवाय तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित होणार नाही. तर जवळपास बघायचं झालं मित्रांनो, 553,48,62,हजार रुपयांचा निधी म्हणजे मोठा निधी आहे मित्रांनो. काल आपण परभणी, सातारा, सांगली जिल्ह्याविषयी सुद्धा माहिती घेतलेली होती. लवकरच आपण हिंगोली जिल्ह्याविषयी सुद्धा माहिती घेऊन येणार आहोत. हिंगोली जिल्ह्यातून शेतकरी विचारत आहेत, की हिंगोली जिल्ह्याला सरसकटमध्ये रक्कम मिळेल का? किंवा हिंगोली जिल्ह्याला नुकसान भरपाई मिळेल का नाही? अशी बरेच